नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये जे येणारे लेखी चाचणीसाठी येणारे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, अतिसंभावित प्रश्न, याच्याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाहू शकता, पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी जी आहे जूनमध्ये घेण्यात येणार आहे आणि यामधून पात्र उमेदवारांची पुढे लेखी चाचणी जी आहे, लेखी परीक्षा CBT बेस्ड लेखी परीक्षा घेण्यात येईल. बहुतांश उमेदवार जे आहेत, शारीरिक चाचणीमध्ये पात्र उमेदवार पुढे लेखी परीक्षेमध्ये अपात्र ठरतात. याचं कारण म्हणजे महत्त्वाचे प्रश्न न मिळता त्याची तयारी करणे. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी पॅटर्ननुसार येणारे महत्त्वाचे जे 30 प्रश्न आहेत, अतिसंभावित प्रश्न उत्तरासहित डिटेलमध्ये पाहूयात. पाहू शकता, जो पहिला प्रश्न आहे मराठी ग्रामरवर जो आधारित प्रश्न आहे. विरुद्धार्थी शब्दसंग्रह यामध्ये शाश्वत हा प्रश्न जो आहे, या प्रश्नासाठीचा विरुद्धार्थी जो शब्द आहे, यासाठीचा पाहू शकता अल्पकाळ हा शब्द बरोबर आहे. चौथा ऑप्शनचं उत्तर बरोबर आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, जनरल नॉलेजवर आधारित चारमिनार कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हैदराबादमध्ये. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शाहू आणि त्याच्या आईला कुठे कैदी ठेवले होते? तर आहे बरोबर सातारा. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न क्रमांक 5वा, भारताने काय शासन पद्धती स्वीकारली आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संघराज्य. 5वा प्रश्न, भारतातील पहिले ब्रिटिश संसदेचे सदस्य कोण होते? उत्तर आहे दादाभाई नौरोजी. यानंतर प्रश्न क्रमांक 6वा आहे, खालीलपैकी कोणत्या धातूला धातूचा राजा असे म्हणतात? प्रश्न क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे सोने, याला धातूचा राजा असे म्हटले जाते. 7वा प्रश्न आहे, कालगती लावणारा तंटे उत्पन्न करणारा माणूस या अर्थी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे? यासाठी कळीचा नारद हे ऑप्शन उत्तर बरोबर आहे. 8वा प्रश्न आहे, होमगार्डचा जो प्रमुख आहे ते कोण असतात? तर होमगार्डचा प्रमुख जे आहे महासमादेशक हे असतात. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9वा आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली? तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1955 मध्ये झाली आहे. 10वा प्रश्न, 1 मिलियन म्हणजे एकूण किती होतात? तर 1 मिलियन म्हणजे एकूण 10 लाख असतात. 11वा प्रश्न आहे, घटनेच्या मसुदा समितीत किती व्यक्तींचा समावेश होतो? तर घटनेचा जी मसुदा समिती आहे, एकूण 7 व्यक्तींचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 12वा, अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस वाशिम. ऑप्शन क्रमांक 4 वाशिम जो आहे हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 13वा, मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 27 फेब्रुवारी मध्ये मराठी भाषा दिन साजरा केला जातो. 14वा प्रश्न, पीट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? बरोबर उत्तर आहे 1784 मध्ये पीट्स इंडिया कायदा मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडे कोणता जिल्हा आहे? बरोबर उत्तर आहे सिंधुदुर्ग. 16वा प्रश्न, हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही आहे? बरोबर उत्तर आहे बीड. प्रश्न क्रमांक 17वा, सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन जो आहे 26 जुलै रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17वा आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बरोबर उत्तर आहे 1945 रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आली. 18वा प्रश्न, महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते? तर महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे, कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे? बरोबर उत्तर आहे NH3 3. 20वा प्रश्न, झारखंड राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली? 10वी जी पंचवार्षिक योजना आहे, यामध्ये झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली. 21वा प्रश्न, रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली करण्यात आली. प्रश्न क्रमांक 22 आहे, महर्षी कर्वेचा जन्म मृत्यूकाळ जो आहे कोणता आहे?
दुसरा ऑप्शन बरोबर आहे 1858 ते 1962. 23वा प्रश्न, एकच प्याला या नाटकाचे लेखन कोणी केले? तर एकच प्याला याचे नाटक आहे राम गणेश गडकरी यांनी लिहिले आहे. 24, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर कायदा निर्मिती जी आहे संसदेमार्फत केली जाते. 25वा प्रश्न, भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस जो आहे पश्चिम घाटात पडतो. 26वा प्रश्न, केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशेब तपासण्याचे काम कोण करते? तर आहे नियंत्रण आणि महालेखापाल. 27 प्रश्न, कलम 280 ही कशाशी संबंधित आहे? कलम 280 जी आहे वित्त आयोगाशी संबंधित आहे. 28वा प्रश्न, भारतात डॅश डॅश हे फ्रँचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. तर आहे पॉंडिचेरी हे व्यापारी केंद्र होतं फ्रेंच यांचे. 29वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा आहे महाराष्ट्रामधील. 30वा प्रश्न आहे, रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा कोणत्या साली पास झाला? रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा जो आहे 1773 साली संमत करण्यात आला. अशा पद्धतीने या 30 प्रश्नांपैकी जे बहुतांश प्रश्न आहेत ते पोलीस भरती लेखी चाचणीमध्ये येण्याची शक्यता असते. अर्थात अजून खूप प्रश्नांची तयारी करणे यामध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर पोलीस भरती लेखा परीक्षेबाबत काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. अशा पद्धतीने पोलीस भरतीची तयारी, लेखी परीक्षेची तयारीसाठी महत्त्वाचे जे अतिसंभवित 30 प्रश्न आहेत याबद्दलची तयारी अशा पद्धतीने केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.